नमस्कार. समूहाच्या सर्व साहित्यिकांना माझा नमस्कार. इंग्रजी कॅलेंडरचे वर्ष 2024 संपत आहे. आपल्या समूहाच्या अनेक साहित्यिकांनी या वर्षात साहित्याच्या विविध विधांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सुरुवात जानेवारीत सुषमा ठाकूर यांच्या खंडकाव्य प्रतीक्षा मांडवीची याच्या प्रकाशनाने झाली. फेब्रुवारी 4 तारखेला अंमळनेरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ऐश्वर्या डगावकर यांनी गझल कट्ट्यावर आमंत्रित कवी म्हणून गझल सादर केली. आपुलकी महाराष्ट्र मंडळ भोपाळला आपण मराठी दिनानिमित्त आमंत्रित वक्ता होता. 17 फेब्रुवारी रोजी मराठी वाङ्मय परिषद बडोदातर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आम्ही रचनाकार समूहाच्या जयश्री जोशी यांनी अध्यक्षपद भूषविले. 24 फेब्रुवारीला गोवा येथे बृहन्न महाराष्ट्र मंडळाच्या प्रथम अखिल भारतीय साहित्य संमेलनात रामचंद्र किल्लेदार यांच्या भावमनातले काव्य संग्रहाचे विमोचन झाले. याच दिवशी समारोहात समूहाच्या संस्थापक आणि वरिष्ठ साहित्यिका अलकनंदा साने यांना मालव प्रतिभा सन्मान देण्यात आला. आम्ही रचनाकार समूहाचे अनेक साहित्यिक गोव्याला झालेल्या बृहन्न महाराष्ट्र प्रथम साहित्य संमेलन यात आमंत्रित कवी होते. एप्रिल 22 ला भारती पंडित यांच्या काव्यसंग्रह एक मौत के बाद प्रसिद्ध झाला. 23 जून रोजी वरोरा जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र येथील नीरजा समूहाच्या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे अध्यक्षपद यादवराव गावळे यांनी भूषविले. आम्ही रचनाकार समूहाच्या युवा साहित्यिका रुचा करपे यांना 15 जूनला अखिल भारतीय वसंतराव राशीनकर सन्मान देण्यात आला. यापूर्वी 28 मार्चला यादों का सफर हे पुस्तक त्यांचे प्रकाशित झाले होते. ऑगस्ट 25 ला डॉक्टर प्रभा मुजुमदार यांना जनवादी लेखक संघ रतलामकडून दानिश अलीगढी स्मृती सन्मान मिळाला. 25 मे रोजी महाराष्ट्र साहित्य सभा इंदोरच्या 62व्या शारदोत्सवात राज्य पातळीवरील कथा आणि कविता स्पर्धेत स्थान मिळवल्याबद्दल राधिका इंगळे आणि जया गाडगे यांना योगेश सोमण यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. याच महिन्यात शॉपिजन हास्य कथा स्पर्धेचा निकाल लागला आणि विनायक भावसार यांना प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त झाला. दीपक अरोरा स्मृती सन्मान आणि बोधी प्रकाशन पांडुलिपी योजनेत आभा निवसरकरच्या कविता संग्रह चीटिया झूठ नहीं बोलती याचे चयन झाले आहे. 7 ऑगस्ट 2024 ला अजय भालेराव यांनी अनुवादित केलेले पुस्तक दीपस्तंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. मूळ मराठी पुस्तक अरुण करमरकर लिखित आधारवड आहे. या कार्यक्रमात अजय भालेराव यांना सन्मानित करण्यात आले. गेल्या 92 वर्षांपासून सातत्याने दरवर्षी ग्वाल्हेरला होणाऱ्या शरद व्याख्यानमालेत 14 ऑक्टोबरला संध्या टिकेकर आमंत्रित वक्त्या म्हणून सहभागी झाल्या. 19 तारखेला अलकनंदा साने या आमंत्रित वक्ता होत्या. व्याख्यानमालेच्या अंतर्गत झालेल्या स्पर्धांच्या विजेत्यांना मुख्य अतिथी म्हणून त्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. 20 ऑक्टोबरला ग्वाल्हेर येथून मागील 12 वर्षांपासून प्रसिद्ध होत असलेल्या चैती समाचार पाक्षिकाच्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा याच्यात अलकनंदा साने मुख्य अतिथी होत्या. श्री सर्वोत्तम रजत जयंती सोहळ्यात 8 नोव्हेंबरला विवेक सावरीकर यांना लापता लेडीज चित्रपटातल्या महत्वपूर्ण भूमिकेसाठी सन्मानित करण्यात आले. तसेच मालती जोशी स्मृती कथा स्पर्धेत जया गाडगे यांनाही मान्यवरांनी सन्मानित केले. 9 नोव्हेंबरला चैती समाचार ग्वाल्हेरच्या संस्थापक संपादक उमा कंपूवाले यांना समापन समारोहाच्या अतिथी म्हणून सन्मानित करण्यात आले. याच दिवशी लोक सभा अध्यक्ष
सुमित्रा महाजन, माजी लोकसभा अध्यक्ष, कविवर्य अरुण महात्रे आणि प्रसिद्ध लेखक श्रीकांत तारे यांच्या हस्ते कविता पुणतांबेकर यांच्या शब्द सुगंध काव्य संग्रहाचे विमोचन झाले. महाराष्ट्र साहित्य सभा इंदोरच्या विद्यमाने 23 नोव्हेंबर रोजी दिवाळी अंकावर बोलू काही या कार्यक्रमात राधिका इंगळे यांनी मुक्त आनंद घन व सुषमा अवधूत यांनी मोहिनी या अंकावर आपले विचार मांडले. आपण सर्वांना येणाऱ्या वर्षाच्या अनेक शुभेच्छा. प्रत्येक वर्षात आपण सर्वांवर सरस्वतीचा वरद हस्त असावा हीच कामना. शुभ 2025. नमस्कार.